श्रीराम समर्थ. परमपूज्य बैलसरेबाबा लिहितात, दृश्य वस्तूचे ज्ञान देहबुद्धीने मिळवावे लागते. त्यासाठी विद्वान व्यक्तीची आराधना करावी लागते. आत्मवस्तूचे ज्ञान आत्मबुद्धीनेच उदय पावते. त्यासाठी आत्मज्ञानी व्यक्तीला शरण जावे लागते. आत्मज्ञानी व्यक्तीस सद्गुरुपद धारण करू शकते. देहबुद्धीचा माणूस भगवंताच्या बाबतीत अज्ञानी असतो. अज्ञानातून भगवंताच्या ज्ञानाचा मार्ग सापडणे शक्य नसते. सद्गुरू भगवंताच्या बाबतीत सर्वज्ञ असतो. अर्थात भगवंताचे दर्शन हवे असेल तर माणसाने सद्गुरूंचेच ऐकले पाहिजे. मानव जीवनाची रचनाच अशी आहे की माणूस संबंधांच्या जाळ्यात आयुष्य घालवतो. नात्यागोत्याचे, नोकरी चाकरीचे संबंध देहबुद्धीचे म्हणजे स्वार्थाचे असतात. पण सद्गुरू आणि सत्शिष्य यांचा संबंध आत्मबुद्धीचा असतो. त्याला स्वार्थाचा स्पर्श नसल्याकारणाने तो अतिशय पवित्र असतो. सद्गुरू सत्शिष्य संबंधामध्ये सद्गुरूकडून त्याची कृपा निस्वार्थी प्रेमाच्या रूपाने वाहते. सत्शिष्याकडून त्याची निष्ठा अतूट श्रद्धेच्या रूपाने प्रकटते. या दोन पवित्र भावांचा संगम होऊन भगवंताच्या दर्शनाकडे नेणारी सूक्ष्म साधना साकार होते. सद्गुरू आपले सर्वस्व द्यायला तयार असतोच. ते घ्यायला आणि घेऊन पचवायला अधिकारी म्हणजेच विरक्त शिष्य पुढे यावा लागतो. सद्गुरू कृपा करताना शक्तिपात करतो. तिच्या प्रभावाने शिष्याच्या अंतःकरणातील भगवंताचे स्फुरण मनाच्या सर्व अंगांना व्यापते. म्हणजेच आत्मशक्ती जागी झाल्याने शिष्याचे अंतर्याम पार बदलून जाते. माणसामध्ये कृतज्ञता नावाची एक मोठी पवित्र भावना वास करते. सद्गुरू सत्शिष्याला कायमचे आत्मसन्मुख करतात. त्या आत्मकल्याणाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा राजमार्ग म्हणजे पूजा होय. शिवाय सद्गुरूने जागी केलेली आत्मशक्ती पोचण्यास पूजा फार उपयोगी पडते. पूजेमध्ये 4 गोष्टींचा समावेश होतो: पूजा घेणारी व्यक्ती, पूजा करणारी व्यक्ती, पूजेचे साहित्य आणि पूजेची क्रिया. पूजा घेणारी व्यक्ती सगुण साकार असते. सद्गुरू देहात असताना त्यांच्या देहाची पूजा होऊ शकते. ते नसताना त्यांच्या तसबिरीची, प्रतिमेची किंवा पादुकांची पूजा करता येते. देवाच्या पूजेसाठी भक्त आपल्या इष्टदेवतेची मूर्ती घेतात. भगवंताची मूर्ती उत्तम धातूची, सुबक, सुरेख, प्रसन्न व नाजूक असावी. पूजा करणारी व्यक्ती शरीराने विशेषतः मनाने पवित्र असावी. भगवंताचे दर्शन हे तिचे जीवन ध्येय असावे. पूजा साहित्यामध्ये सद्गुरूंच्या व देवतेच्या देहाला सुख देणाऱ्या व मन प्रसन्न करणाऱ्या धूप, दीप, वस्त्र, सेंट, अत्तरे, सुवासिक फुले, नैवेद्य इत्यादी वस्तू असाव्यात. पूजेची क्रिया यांत्रिक व रटाळ होऊ नये. पूजा करण्यात मोठा आपलेपणा असावा. पूजेच्या शेवटी पूजा करणारा साष्टांग नमस्कार घालतो. भगवंता, ज्या वस्तू व व्यक्ती मी आपल्या मानतो त्या तुझ्या आहेत. मी स्वतः देखील तुझाच आहे. तुझी इच्छा तीच माझी इच्छा होऊ दे, असा त्याचा अर्थ असतो. परमपूज्य बैलसरेबाबा श्रीमद दासबोध प्रवचन पारिजात दशक 4 समास 5 अर्चन भक्ती. जय जय रघुवीर समर्थ. श्रीराम जय राम जय जय राम.